सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. स्पायसी चिकन मसाला कसा बनवायची याची एक ट्रिक आहे. मी टोपमध्ये 1-2 चमचे तेल घेतलं आणि कांदा पेस्ट करून छान परतून घ्यायचा. तेलामध्ये लालसर होऊ द्यायचा आणि कांद्याला आधी भाजायचं छान आणि नंतर पेस्ट करायचं. आणि आता आपला कांदा लाल झाला आहे. आता त्यामध्ये टाकायचं आपण चिकन. मी 1 किलो चिकन घेतलं आहे, गावठी चिकन, ते टाकलं आहे मस्त. आणि आता छान तेल आणि कांद्यामध्ये छान परतवायचं, छान शिजू द्यायचं तोपर्यंत. तेलामध्ये व्यवस्थित त्याची चिकन असं मुरलं की अजून जास्त छान टेस्ट येते. आणि आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट, लसण, आलं आणि कोथिंबीर टाकून एक पेस्ट बनवली आणि ती टाकली 1 चमचा. आता तेही छान मस्त सगळं चिकनला ते पेस्ट लावून घ्यायची आणि त्यामध्ये छान ते. आता आपण सगळे मसाले घ्यायचे. आता मी घेतलं आहे हळद 1 चमचा, तिखट 3 चमचे, गोळा मसाला 4 चमचा आणि धणे पावडर 2 चमचे आणि स्वादानुसार मीठ. आता आपण हे सगळे एकत्र नंतर चिकन झाल्यानं व्यवस्थित आता त्यामध्ये सगळे मसाले सोडायचे. मसाले सोडले की पूर्ण चिकनला अजून चांगला आणि मस्त कलर येतो आणि टेस्टही त्याची छान वाढते आणि खमंग छान असा वासही सुंदर येतो. आता चिकनचं सगळा कलरच चेंज झालेला आहे. आता बघा छान तेलामध्ये ते होऊ द्यायचं. चिकन कधीही तेलामध्ये झाल्यानंतर त्याची टेस्टच अजून छान येते. आता थोडंसं आपण पाणी घालायचं आणि थोडं 10 मिनटं त्याला छान शिजवायचं. आता ते ढवळून टाकायचं पाणी आतमध्ये गेल्यानंतर. आता त्याला 10 मिनटं छान व्यवस्थित झालं ना. आता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चिकन बघा आपण आता त्याला 10 मिनटासाठी झाकून ठेवूया. आणि 10 मिनटं झाली बघा, चिकन किती छान शिजलं आहे. तेलही वर आलेलं आहे. चिकनला पण तेल सुटतं ना, तेही त्याचं वर येतं. आता छान मस्त आपण आत खालवर करून घेऊया. कलरही छान आलेला आहे, टेस्टही छान दिसते आहे. आणि आता आपण त्यामध्ये थोडं पाणी घालूया. पाणी घातल्यानंतर आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून पाणी घालायचं. ग्रेव्हीशिवाय चिकन चांगलं वाटणार नाही म्हणून आता ग्रेव्हीही बनवली आहे. आता आपण थोडं 10 मिनटासाठी परत झाकून ठेवायचं. ऑलरेडी आपलं चिकन शिजलं आहे, पण आता आपल्याला थोडंसं ते पाणीही छान ते व्यवस्थित त्या मसाल्याला लागलं पाहिजे म्हणून 10 मिनटं परत झाकून ठेवायचं. आणि आता छान बघा आतमधून उकळी पण आलेली आहे मस्त. असं छान स्पायसी चिकन आपलं तयार झालेलं आहे. बघा कलरही डार्क चेंज झालेला आहे, ब्राऊन कलर. स्पायसी मसालेदार चिकन तयार झालेलं आहे. बघा खालवर करते. आता आपण टोपामध्ये काढून घेऊया. टोपामध्ये 1-1 मिनिटात काढलं. किती छान मस्त असं झणझणीत तसं चिकन तयार झालेलं आहे. आता लवकर गरमागरम खाण्याची तयारी करायची. भाकरीसोबत किंवा भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. मस्त गरमागरम स्पायसी चिकन तयार.